जय गुरुदेव. तूळ राशीच्या व्यक्तींनी या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जो व्यवहारामध्ये अडचणी येतात, तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी येतात, नोकरीमध्ये अडचणी येतात किंवा जे काही आरोग्याचे प्रश्न आहेत ते दूर होण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये तूळ राशीच्या व्यक्तीने उपासना करणे फार गरजेचं आहे. तर ती देवादिदेव महादेवाची उपासना फार महत्त्वाची असते. महादेवाची उपासना श्रावण महिन्यामध्ये करणं म्हणजे नक्कीच आपलं स्वतःचं कल्याण करण्यासाठी केलेली उपासना असते. तर तूळ राशीच्या व्यक्तीने या श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी किंवा दररोज आपल्या घरातील जे शिवलिंग आहे ते आपल्या समोर ठेवावे. आपण त्याच्यासमोर बसल्यानंतर आपलं तोंड पूर्वेकडे झालं पाहिजे या दृष्टिकोनातून समोर शिवलिंग ठेवून त्याच्याकडे एकाग्रतेने पाहत मनपूर्वक प्रार्थना करावी. हे सर्वांचा पाश निवारण करणाऱ्या देवा, पाश म्हणजे संकट, सर्वांचे संकट निवारण करणाऱ्या देवा, माझ्यावर कृपा कर, मला सद्बुद्धी दे, मला यश, कीर्ती, आयु, आरोग्य, धन, संपदा दे, असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करून आपल्या ओंजळीमध्ये पांढरे तांदूळ घेऊन ते महादेवाला वाहावे किंवा अर्पण करावे. आणि त्यानंतर पुढील मंत्राचा 108 किंवा 21 वेळा जप करावा, जेणेकरून तुमच्या जीवनातील अडथळे दूर होऊन तुम्हाला धनसंपदा मिळू शकते. ओम सर्व पाश विमोचकाय नमः या मंत्राचा तूळ राशीच्या व्यक्तीने श्रावण महिन्यात दररोज 108 किंवा 21 वेळा जप करायचा आहे, जेणेकरून त्यांना धनसंपदा मिळून त्यांना यश संपादित करता येतं. जय गुरुदेव.